नमस्कार, आरसीएनच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहा दाजी। बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी टाकूया नजर आजच्या हेडलाईन्सवर। सरसकट कर्जमाफीसाठी कम्युनिस्ट पक्षाचा रास्ता रोको, रहाटगाव टी पॉइंटवर किसान सभेचे निदर्शने। शहराच्या अनियंत्रित वाहतुकीने घेतला परिचारिकेचा बळी, इरविन चौकात टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार परिचारिकेचा दुर्दैवी मृत्यू। शहरातील दिव्यांगांना मिळणार व्यवसायासाठी जागा 3% निधी खर्च करण्यास मनपाचा पुढाकार। आणि सर्वांच्या सहकार्यातून विद्यापीठाचा परिपूर्ण बृहत आराखडा होणार अद्ययावत, कुलगुरू डॉक्टर चांदेकर यांचे प्रतिपादन। शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासह विविध शेतकरी हिताच्या मागण्यांना घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रहाटगाव टी पॉइंटवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सध्या कर्जमाफीच्या मागणीला घेऊन शेतकरी कष्टकरी वर्ग सरकार विरोधात संघर्ष करीत आहे। राज्यभरात शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली असून ठिकठिकाणी शेतकरी आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत। सरकारने केलेली कर्जमाफीची घोषणा ही हवेतच विरली असून नाना तऱ्हेचे निकष व अटींमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीपासूनही वंचित राहावं लागत आहे। त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा लढा जोर धरत असताना भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभेनेही आंदोलनाचे हत्यार उपसले आहेत। त्यामुळे सरसकट कर्जमाफीच्या मागणीला घेऊन बुधवारी देशव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। अमरावतीमध्ये रहाटगाव टी पॉइंटवर सुद्धा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। या आंदोलनाच्या माध्यमातून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्या, शेतकऱ्यांना सरसकट जून 2017 पर्यंत संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतमालाला योग्य भाव मिळण्याकरिता 1 लाख कोटी रुपयांचा केंद्रीय पातळीवर किंमत स्थिरता व मदत निधी निर्माण करावा अशा मागण्या करण्यात आल्या। नागपूर मुंबई समृद्धी मार्गाला देखील यावेळी विरोध करण्यात आला। या आंदोलनात कॉम्रेड तुकाराम भस्मे, अशोक सोनारकर, डॉक्टर नामदेव बद्रके, जे.एम. कोठारी, सुनील मेटकर आदींसह कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते। शहराच्या अनियंत्रित वाहतुकीने एका परिचारिकेचा बळी घेतला आहे। इरविन चौकामध्ये दुपारच्या सुमारास अनियंत्रित ट्रक चालकाने परिचारिकेच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या हृदयद्रावक घटनेत परिचारिकेचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ निर्माण झाली। या घटनेतील मृतक महिलेचे नाव प्रतिभा संजय भगत असे असून ती हमालपुरा येथील रहिवासी होती। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत प्रतिभा भगत या बुधवारी दुपारच्या सुमारास आपल्या MS27 AS 6679 क्रमांकाच्या दुचाकीने इरविन मार्गावरून डफरीन मार्गाकडे वळत होत्या। दरम्यान उड्डाणपुलाकडून इरविनकडे जाणाऱ्या MH27 X 4451 क्रमांकाच्या टिप्परने दुचाकीला जोरात धडक दिली। या घटनेत दुचाकीस्वार प्रतिभा भगत या गंभीररित्या जखमी झाल्या। या घटनेने मर्च्युरी टी पॉइंटवर चांगलीच गर्दी जमली होती। जमावाने लगेच प्रतिभा भगत यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले असता काही मिनिटात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेने एकच खळबळ निर्माण झाली। या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी ट्रक चालक सुभाष शिवाराम पारिसे राहणार गवडीपुरा याला ताब्यात घेतले आहे। या घटनेमध्ये नेमकी चुकी कोणाची हा जरी चौकशीचा भाग असला तरीही शहराच्या अनियंत्रित वाहतुकीने परिचारिकेचा बळी घेतला असल्याची चर्चा सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे। प्लॉट खरेदी प्रकरणी शहरातील 5 व्यापाऱ्यांची 4.25 करोड रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी चांदूर रेल्वे येथील एका महिलेला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे। शहरातील संजय गुलाबराव जुनघरे, दिनेश चंद्र बाबूलाल शहा, मुफजल अली हैदर अली, समीर विजय कुमडे, लालचंद हस्तिमल भन्साली असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांचे नाव आहे। हे सर्व महाकाली डेव्हलपर्स फर्म मध्ये पार्टनर आहेत। सदर महिलेने 17 सप्टेंबर 2016 रोजी त्यांच्याकडून 40 प्लॉट खरेदी केले होते। सोबतच 3,75,42,000 स्टेट बँकेचे 4 डीडी दिले होते। यापैकी 2,20,00,000चे डीडी बोगस निघाले।
या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक अरुण अनिल कुमार सहाय यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी सदर महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचा अधिक तपास सुरू आहे। विद्यार्थिनी व शिक्षक यांच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना अलीकडच्या काळात घडल्या। शिक्षकाने विद्यार्थिनींची अश्लील चाळे करण्याच्या तक्रारी वाढत असताना आता विद्यार्थिनींना वेठीस धरून शिक्षकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार समोर आला आहे। प्राप्त माहितीनुसार शहरातील एका शाळेमध्ये शिकणाऱ्या 6 वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाने विनयभंग केला असल्याचा आरोप पालकांनी केला। सदर प्रकरण पोलिसात जाण्यापासून टाळण्याकरिता पालक पक्षाने शिक्षकाला 5 लाख रुपयांची मागणी केली, परंतु या प्रकरणात शिक्षकाचा काहीही दोष नसताना शिक्षकावर खोटे आरोप असल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला। पालक पक्षाकडून नंतर 2 लाख, 1 लाख व नंतर 50,000 रुपयांची मागणी करण्यात आली, परंतु आपला काही गुन्हा नसताना पैसे न देता शिक्षकाने फ्रेझरपुरा पोलीस ठाणे गाठले व हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला। इतकेच नाही तर पालक पक्षाशी झालेल्या संवादाची रेकॉर्डिंग सुद्धा शिक्षकांनी ठाणेदाराला ऐकविली। या प्रकारामुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे। शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये विधीच्या 3 आणि 5 वर्षाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षानंतर महाविद्यालय बदलण्याची मुभा देण्यात आली आहे, असे राज्याचे उच्च शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे। पहिले वर्ष, दुसरे वर्ष, तिसरे वर्ष आणि चौथे वर्ष या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण असणारा किंवा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या विषयांपैकी एका विषयात अनुत्तीर्ण असलेला विद्यार्थी महाविद्यालय बदलून घेण्यास पात्र आहे। मात्र तो विद्यार्थी दुसऱ्या वर्षानंतर महाविद्यालय बदलून घेत असेल तर तो पहिले वर्ष उत्तीर्ण असावा, तर तिसऱ्या वर्षानंतर बदलून घेत असेल तर पहिले आणि दुसरे वर्ष उत्तीर्ण असावा। तसेच चौथ्या वर्षानंतर बदली करण्यासाठी उमेदवार पहिले, दुसरे आणि तिसरे वर्ष उत्तीर्ण असणे गरजेचे आहे। विना अनुदानित संस्थेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत शासकीय किंवा शासकीय अनुदानित संस्था, विद्यापीठ विभाग, विद्यापीठ संचालित संस्था कोणत्याही टप्प्यावर बदलून घेता येणार नाही। मात्र शासकीय अनुदानित विद्यापीठ विभाग, विद्यापीठ संचालित महाविद्यालयातील उमेदवाराला विना अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेता येणार आहे। तसेच विद्यार्थ्याला कोणत्याही टप्प्यावर स्वायत्त शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेता येणार नाही। शासनाच्या या निर्णयामुळे विधीच्या विद्यार्थ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आरसीएन न्यूज। Imagine your child, ambitious, intelligent, curious, creative, playful, dynamic, techy, a leader, moral, spiritual. Touch the experience being at the pinnacle at Vinayaka Gurukul, Funful Happy School near Chhatri Talav Garden, Dasturnagar Square, Amravati. विनायका विधी महाविद्यालय अमरावती। BLLB 5 वर्षीय, LLM क्रिमिनल बिझनेस 2 वर्षीय डिग्री कोर्स। वैशिष्ट्ये 2 डिग्री मिळण्याची सुवर्ण संधी। BA इन लॉ 3 वर्षानंतर आणि LLB 5 वर्षानंतर।
विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. वळूया पुढील घडामोडीकडे. या वर्षीपासून प्रथमच ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणारी 11वीची प्रवेश प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची ठरली आहे. 11वी प्रवेशाच्या 2 याद्या आतापर्यंत जारी करण्यात आल्या असून 7,607 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. 11वी प्रवेशाची प्रथम फेरी 14 जुलै रोजी संपल्यानंतर 6,479 विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर करण्यात आली. प्रथम फेरीतील 3,762 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले, तर 20 जुलै रोजी जाहीर झालेल्या दुसऱ्या प्रवेश प्रक्रियेला 21 जुलै ते 24 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करण्यात आले. आतापर्यंत दोन्ही प्रवेश यादी अंतर्गत 60 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 7,607 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले, ज्यामध्ये 1,645 विद्यार्थ्यांचे प्रवेश मायनॉरिटीज व कॅम्पसमधून करण्यात आले. त्यानंतरही जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत त्यांना 26 व 27 जुलै रोजी पर्यायी अर्ज भरून पसंती क्रमानुसार प्रवेश मिळणार आहे. या विद्यार्थ्यांची यादी 29 जुलै रोजी जारी होणार असून 31 जुलै व 1 ऑगस्ट रोजी या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात येईल, अशी माहिती 11वी प्रवेश समितीचे प्राचार्य अरविंद मंगळे यांनी दिली. एकंदरीत या प्रक्रियेमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या मनासारखे कॉलेज व विद्याशाखा मिळणार नसल्याने 400 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतील असे चित्र दिसत आहे. 11वी प्रवेशाला घेऊन अजूनही संभ्रम व अडथळे कायम असल्याने समितीने कुठलाही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रिया प्राध्यापक प्रवीण रघुवंशी यांनी दिली. पद्धत जी आणलेली आहे ऑनलाईन पद्धतीची ॲडमिशनची, ती पुण्याहून होत आहे. अमरावतीमध्ये याचं कोणालाही काही माहीत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा प्रिन्सिपलला किंवा शिक्षकांना अडचण आली तर त्याला ॲन्सरेबल राहावं असं कोणाकडे जाता येत नाही. डेप्टी डायरेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा त्याची पूर्वकल्पना सगळ्या लोकांना नाही आहे. तिथले जे काळेसाहेब आहेत उपसंचालक ऑफिसमधले असं ते त्यांच्या परीने प्रयत्न करतात, पण त्यांनाही काही पुरेसं उत्तर मिळत नाही. या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 नंबर ज्याला प्रिफरन्स दिलेला आहे तो त्यांनी समजा ॲडमिशन घेतली नाही तर तो त्या स्पर्धेतून बादच होतो आहे. ही अशा प्रकारची पद्धत केंद्रीय प्रवेश समितीमध्ये कधी नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ही एक गोष्ट महाविद्यालय मिळण्याबाबतीत. आणि दुसरी गोष्ट, ऑनलाईन पद्धतीमध्ये ज्या विद्यार्थ्याला स्ट्रीम पाहिजे आहे, म्हणजे बायफोकल पाहिजे आहे, फिशरी पाहिजे आहे, इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे आहे, कम्प्युटर पाहिजे आहे, याचं अलॉटमेंट या ऑनलाईन पद्धतीमध्ये संपूर्णपणे झालेलं नाही आहे, शून्य प्रकारे झालेलं आहे आणि त्या महाविद्यालयावर जबाबदारी टाकलेली आहे. तर अशा ऑनलाईन पद्धतीचा विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा नाही. त्यांना फक्त कॉलेज अलॉटमेंट होऊन झालं, ग्रुप अलॉटमेंट होऊन राहिलेलं नाही आहे. तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशाच्या बाबतीत. पहिले केंद्रीय पद्धतीमध्ये 50 रुपयामध्ये पूर्ण प्रक्रिया व्हायची, विद्यार्थ्यांना बायफोकलचा ग्रुप मिळायचा. आता 150 रुपये, 175 रुपये, 200 रुपये भरूनसुद्धा विद्यार्थ्यांना तो मनालायक अजूनही ग्रुप मिळून राहिला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं याचं अतोनात नुकसान होऊन राहिलं आहे. आणि पुरवठाधारक जो आहे ऑनलाईन पद्धतीचा तो पुण्याला बसलेला आहे. तो कोणालाही ॲन्सरेबल नाही आहे. तो कोणाला ॲन्सरेबल आहे हे कळायला मार्ग नाही आहे आणि तो कुठून आला ही मला माहीत नाही आहे. 10 वर्षापासून केंद्रीय पद्धतीने जी प्रक्रिया होत होती त्याच्यामध्ये कोणताही ग्रीव्हन्स नव्हता, कोणत्याही पॅरेंट्सचा नाही, विद्यार्थ्यांचा नाही. शेवटच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश मिळत होता त्याच्या मनाप्रमाणे, गुणवत्तेनुसार. यामध्ये मात्र मोठं नुकसान विद्यार्थ्यांचं होऊन झालेलं आहे. एकंदरीत शैक्षणिक सत्र मोठ्या प्रमाणात पुढे ढकललं जात आहे. जुलै महिना क्रॉस झालेला, अद्यापर्यंत विद्यार्थ्यांची गर्दी मागणी दिसत नाही. काय चित्र आहे? म्हणजे मागल्या वर्षी आम्ही जुलै महिन्यामध्ये आमचे क्लासेस सुरू केले होते 12वीला. आता ऑफिशियलीच हे जो कार्यक्रम पत्रिका त्यांनी पुण्याहून प्रसिद्ध केली आहे, कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध करण्याची सुद्धा यांना पॉवर नाही आहे डेप्टी डायरेक्टरला, ते सुद्धा पुण्याहूनच होऊन आलं आहे. त्याच्यामध्येच दिलेलं आहे की 9 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया चालणार आहे म्हणून. म्हणजे मला तर असं वाटतं की ऑगस्ट महिना पूर्ण होईल तरी विद्यार्थी असे अनेक राहतील की ते प्रवेशापासून वंचित राहतील आणि कुठेतरी हा पूर्ण अभ्यासक्रमाचा जो आपलं सत्र आहे ते सूत्राचं पूर्ण तंत्र बिघडलेलं दिसेल. विद्यार्थ्यांचं, हुशार विद्यार्थ्यांचं वंचित राहण्याचा प्रकार किमान 15 ते 20% आहे. ज्यांना मनाला एक कॉलेज मिळणार नाही, ज्यांचे पर्सेंटेज 95 आहे, 97 आहे आणि याच्यानंतर तर पुन्हा घोळ होणारच आहे. एखाद्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि त्याला समजा त्याला बायफोकलचा तो ग्रुप मिळाला नाही, फिशरीचा ग्रुप मिळाला नाही, तेव्हा अजून त्यांचं नुकसान होणार आहे. त्यामुळे पुढे अजून या ऑनलाईन पद्धतीमध्ये नुकसान आहेच. शासकीय शाळा आणि अंगणवाड्यांना खासगी शाळांच्या स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. इंग्रजीच्या आकर्षणातून पालक खासगी शाळांकडे वळतात. त्यामुळे आता अंगणवाडीतूनही इंग्रजीची ओळख करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 3 ते 6 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय पातळीवर सुरू करण्यात आलेल्या अंगणवाड्यांचा उद्देश हा पोषक आहार हाच ठेवण्यात आला होता. मात्र खासगी शाळांमध्ये 3ऱ्या वर्षापासूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात होते.
यापूर्वी प्राथमिक शिक्षणाच्या बाजारावर शासनाला अद्याप काहीही नियंत्रण आणणे शक्य झाले नाही। अंगणवाडीतून 6व्या वर्षी पहिलीच्या वर्गात असलेली मुले मागे राहत असल्याचा साक्षात्कार शिक्षण विभाग आणि महिला बालविकास विभागाला झाला आहे। त्यामुळे आता अंगणवाड्यांना ओळख मिळवून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे। अंगणवाड्यांसाठी आकार हा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे। त्याचबरोबर मुलांना अंगणवाडीतच इंग्रजीचे धडे देण्यात येणार आहे। स्पोकन इंग्लिश हा कार्यक्रम प्राथमिक शाळांमधून सुरू असून याद्वारे विद्यार्थ्यांना भाषेची ओळख होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ कैलाश घोडके यांनी दिली। आम्ही जिल्हा स्तरावर एक स्वानंदी अभियान हा उपक्रम राबवून जवळपास 700 अंगणवाडी सेंटर हे डिजिटल अंगणवाडी सेंटर केलेले आहेत। परंतु यावर्षी जो शासनाने बाल शिक्षण क्रम आकार हा जो अंगणवाडीतील मुलांसाठी अभ्यासक्रम सुरू केलेला आहे त्याची अंमलबजावणी सर्व 2500 अंगणवाडी सेंटरमधून करण्यात येत आहे। काल महिला बाल विभागाचे सचिव माननीय विनीता वेद सिंगल मॅडम आणि शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी दोघांनी मिळून एक संयुक्त GR काढलेला आहे। यांच्या माध्यमातून हा जो बाल शिक्षण क्रम अभ्यासक्रम आकार नावांचा अभ्यासक्रम अंगणवाडी केंद्रामधून राबवण्यात येणार आहे। त्यासाठी आता प्राथमिक शिक्षकांनी हा अभ्यासक्रम अंगणवाडी केंद्रामध्ये व्यवस्थितपणे राबवला जात आहे की नाही, अंगणवाडी सेविकांना याबाबत काही अडचणी आहेत का, तर ते प्रत्यक्ष आठवड्यातून 2 दिवस अंगणवाडी सेंटरमध्ये जाऊन हा अभ्यासक्रम राबवण्यासाठी मदत करायची आहे। त्याचबरोबर हा अभ्यासक्रम व्यवस्थित राबवला जातो की नाही याची सुद्धा देखरेख शिक्षकांनी करायची आहे। आणि नंतर 5 ते 6 या वयोगटातील जे मुलं हा शिक्षणक्रम पूर्ण करतील त्यांना दोघांनी एक संयुक्त प्रमाणपत्र द्यायचं आहे की यांनी हा शिक्षणक्रम पूर्ण केलेला आहे आणि त्याच धर्तीवर नंतर या बालकांना अंगणवाडीतून प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश मिळेल। एकंदर शिक्षण विभाग आणि महिला बाल विकास विभाग या दोघांच्या समन्वयातून हा आकार अभ्यासक्रम प्रभावीपणे राबवला जाईल आणि मुलांना याचा निश्चितच फायदा होईल। अंगणवाडीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही शाळेच्या शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे। परंतु आधीच शिक्षकांवर विविध कामांचा अतिरिक्त बोजा पडत असताना आणखीनच कामाचा ताण वाढविण्यात येत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे। अमरावतीवर हरित सृष्टी घडविण्याचा ध्यास बाळगणाऱ्या अमरावती गार्डन क्लबने शहरवासियांना नेहमीच आगळ्या वेगळ्या फुलांची बहरदार मेजवानी दिली आहे। शेवंतीची बाग घरोघरी फुलवण्याला घेऊन येत्या 29 जुलै रोजी अमरावती गार्डन क्लब व शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने शेवंती लागवड आणि संवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। सन 1979 मध्ये प्रामुख्याने फुलझाडांची माहिती शिक्षण देऊन बागकामाची आवड जनमानसात निर्माण करणे या उद्देशाने गार्डन क्लबची स्थापना झाली आहे। सध्याच्या धकाधकीच्या जीवनात समृद्ध पर्यावरण आणि फुलांची तजेलदार साथच जणू सर्वांच्या मनाला भुरळ पाडणारी ठरते। पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात नवसंजीवनी मिळते आणि नियमित बागकाम करणाऱ्यांची धावपळ खत, माती, कुंड्या बदलणे, नवीन रोप आणणे यासाठी होत आहेत। आपल्या सौंदर्य रंगसंगती विविधतेमुळे संपूर्ण जगात पुष्पमालेत अग्रस्थानी असणारे पुष्प म्हणजे शेवंती होय। याची लागवड कधी करायची याचे विशिष्ट असे तंत्रज्ञान आहे। विविध प्रजातींच्या शेवंती यांचे दर्शन व्हावे यासाठी स्वर्गीय MM शाह स्मृती प्रतिष्ठान व अमरावती गार्डन क्लबच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये प्रथमच शेवंती पुष्पांचे आयोजन करण्याचा पायंडा रचण्यात आला। त्यामुळे शेवंती लागवडीचे तंत्रज्ञान तसेच शेवंतीच्या विविध प्रजाती व संवर्धनाला घेऊन सर्व शेवंती प्रेमींसाठी 29 जुलै रोजी दुपारी 2 वाजता श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। अमरावती गार्डन क्लबचा एकच ध्यास फुलवू शेवंती एकदम खास या ब्रीद वाक्याला मूर्त रूप देण्यासाठीच आयोजित या प्रदर्शनी व कार्यशाळेला किरण नर्सरी व गायत्री नर्सरी यांचाही सहभाग लाभला आहे। त्यामुळे या शेवंती पुष्प प्रदर्शनी व कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन अमरावती गार्डन क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर सुचिताताई खोडके, सचिव रेखा मग्गीरवार, उपाध्यक्ष डॉक्टर दिनेश खेडकर यांनी केले आहे। नवीन विद्यापीठ कायदा व डॉक्टर नरेंद्र जाधव समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी सर्वांचे मत जाणून घेऊन बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे। विद्यापीठाचा हा बृहत आराखडा पूर्ण होण्यासाठी सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांनी केले। बुधवारी विद्यापीठाच्या दृकश्राव्य सभागृहामध्ये आयोजित बृहत आराखडा सभेप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणामध्ये बोलत होते। या बृहत आराखडा सभेला विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अजय देशमुख,
परीक्षा विभागाचे संचालक डॉक्टर जयंत वळते, वित्त व लेखा अधिकारी शशिकांत आसवाले आदी मान्यवर उपस्थित होते. संत गाडगेबाबा महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मधील तरतुदीच्या अनुषंगाने आणि डॉक्टर नरेंद्र जाधव समितीच्या अहवालामधील सूक्ष्मदर्शी धोरणे व निकषाच्या अनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा बृहत आराखडा अद्ययावत करावायचा आहे. 22 जुलै रोजी अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्याकरिता सभेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी 26 जुलै रोजी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांकरिता विद्यापीठ परिक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांतील प्राचार्य, शिक्षण संस्थांचे अध्यक्ष, सचिव, शिक्षण तज्ज्ञ, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, भागधारक इत्यादींना निमंत्रित करण्यात आले. यावेळी डॉक्टर नरेंद्र जाधव समितीच्या अहवालामधील सूक्ष्मदर्शी रचना व प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. विद्यापीठाचा परिपूर्ण बृहत आराखडा तयार होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांनी यावेळी केले. म्हणजे तो रिसर्च या विषयाला न्याय देऊ शकणारा झाला का नाही झाला याचा विचार कधीतरी करावा लागेल. म्हणजे पीएचडी अवॉर्डीची संख्या आणि समाजामध्ये संशोधन होण्याचे प्रमाण याचा विचार जर केला तर तारतम्य जुळत नाही. मग समाजातला रिसर्च आम्ही नाही करणार तर कोण करेल? आम्ही नाही करणार म्हणजे कोणीच नाही करणार. शिक्षण क्षेत्राचा माणूस नाही करणार म्हणजे कोणीच नाही करणार. तर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा अधिनियम 2016 व डॉक्टर जाधव समितीच्या शिफारशी याविषयी माहिती देताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अजय देशमुख यांनी दिली प्रतिक्रिया. सर्व बाबतीत सर्व पटलावर सिद्ध झालेलं आहे की हे शिक्षण. मग भारतासारख्या विकसनशील देशांनी आधुनिकीकरण, ग्लोबलायझेशन ज्याला म्हणतो ते आपलं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ह्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी जे साधन त्यांनी निवडलेलं आहे ते साधन, माध्यम जर आपण म्हणूया ते माध्यम म्हणजे शिक्षण आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आरसीएन न्यूज. आशीर्वाद तर नेहमीच माझ्या सोबत राहील, पण तुझ्या हातांची चव मात्र मला आयुष्यात परत कधीच मिळणार नाही. हे काय? माझ्या हातांची चव सदैव तुझ्या सोबत. घरकुल, मायेची चव. बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक. स्वप्नाच्या जगातून बाहेर पडून स्वतःच्या घरात पाऊल ठेवा. महासुपर गृह कर्ज आकर्षक व्याजदरासह. छोट्या आणि मध्यम उद्योगांना तोफेर प्रगतीसाठी विशेष कर्ज योजना, तात्काळ MSME कर्ज. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेशी संपर्क. प्राध्यापक अनिता इचे यांची मान्यताप्राप्त आदर्श अकॅडमी, गणेश कॉलनी, शिलांगण रोड, अमरावती. वर्ग 8 ते 10 संपूर्ण विषय, 11वी व 12वी विज्ञान. फक्त 25 विद्यार्थ्यांची एक बॅच. उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग, मोकळ्या व हवेशीर वर्ग खोल्या, ई-लर्निंगची सुविधा, स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज, नीट व JEE नियमित मार्गदर्शन. आदर्श अकॅडमी, गणेश कॉलनी, अमरावती. अहो ऐकलत का? अगं काय झालं? अहो नळ गेलाय, पिण्याचं आणि वापरायचं एक थेंब पाणी नाही. अगं घाबरू नकोस, शिवनेरी बोरवेल आहे ना. हा घे फोन नंबर 9422155278 आणि 9021318383. अगदी थोड्या वेळात पाणी आपल्या दारात. शिवनेरी बोरवेल,
राजापेठ चौक, गद्रे मोटर्स जवळ, बडनेरा रोड, अमरावती. अति योग्य भावात मोटर फिटिंग सहित उपलब्ध. शिवनेरी बोरवेल. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. वळूया पुढील घडामोडीकडे. विद्यार्थ्यांना विविध विद्या शाखांमध्ये नवनवे संशोधन, विकासात्मक बाबी तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभावे याकरिता विद्यापीठात सातत्याने राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिक्षण मिळावे, त्यांच्या शोधनिबंधांच्या माध्यमातून संशोधनाला चालना मिळावी, तसेच वैचारिक चर्चासत्र व संवादातून संशोधनातील विकासात्मक बाबी समोर याव्यात याकरिता विद्यापीठाच्या वतीने UGCच्या सहकार्याने राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात येते. अशाच प्रकारे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभाग व इंडियन ॲरोबायोलॉजिकल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने पुढील वर्षी 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2018 दरम्यान 20व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले आहे. एअरबोर्न पोलन अँड स्पोर्ट्स असेसमेंट इम्पॅक्ट अँड स्कोप ही थीम राष्ट्रीय परिषदेसाठी ठेवण्यात आली आहे. या परिषदेची माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून 30 नोव्हेंबर पर्यंत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर जयकिरण तिडके आयोजन सचिव असून सौ डॉक्टर वर्षा नाठार सहसचिव आहेत. याशिवाय स्थानिक सल्लागार मंडळाचे गठन केले आहे. त्यामध्ये विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर FC रघुवंशी, कुलसचिव डॉक्टर अजय देशमुख, वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर शशिकांत आसवले, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर JD वडते, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर VR देशमुख यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर जयकिरण तिडके यांच्याशी संपर्क साधता येईल असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे. इंडियन एरोबायोलॉजिकल सोसायटी कलकत्ता यांच्या विद्यमाने पदव्युत्तर वनस्पतीशास्त्र विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे 29, 30 आणि 31 जानेवारी 2018 रोजी दरम्यान एक राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेचा विषय हा सर्वांशी संबंधित असा विषय आहे. या परिषदेमध्ये हवेमध्ये असणारे पोलन ग्रेन्स, ज्याला आपण परागकण म्हणतो, आणि फंगल स्पोर्स यांच्यापासून माणसांना व इतर प्राण्यांना होणारी जी अलर्जी आहे त्या अलर्जीवर 3 दिवसाचं चर्चासत्र आयोजित केलेले आहेत. भारतभरातून कदाचित बाहेरूनही काही लोक या परिषदेसाठी सहभागी होतील. आणि एअरबॉर्न पोलन आणि स्पोअरपासून कुठले कुठले डिसीज होतात, फक्त प्राणीच नाही तर वनस्पतींना सुद्धा अशा प्रकारचे डिसीज होत असतात ज्याला आपण डिसीज फोरकास्ट म्हणतो. तर कुठले फंगल ऑर्गॅनिझम्स आपल्या इथे आहेत आणि कोणत्या प्रकारच्या अलर्जी ह्या वेगवेगळ्या माणसांना होतात. कोणाला डोळ्याची अलर्जी असते, कोणाला त्वचेची अलर्जी असते किंवा विविध प्रकारच्या अलर्जी आहेत. ही जी अलर्जी आहे ही कोणत्या वनस्पतीच्या पोलन ग्रेनपासून होते आणि कुठल्या फंगल ऑर्गॅनिझम्सपासून होते याचा अभ्यास करणारी ही संस्था आहे. गेल्या 40 वर्षापासून ही संस्था यामध्ये काम करते आहे. मी त्या संस्थेचा आजीव सदस्य असून एक्झिक्युटिव्ह मेंबर असल्यामुळे ही परिषद अमरावती विद्यापीठामध्ये घेण्याचा आम्ही मानस बरेच दिवसापासून ठेवला होता आणि या परिषदेचे आयोजन राष्ट्रीय स्तरावर आता आपल्या विद्यापीठामध्ये होत आहे. या परिषदेला आपल्या विभागातील सर्व लोकांनी ज्यांचा या अलर्जीसोबत संबंध आलेला आहे ते शिक्षक, विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी यांनी भाग घ्यावा आणि या अनुषंगाने जी माहिती आपल्याला उपलब्ध होणार आहे ती आपण जनमानसापर्यंत पोहोचवणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या 6 ऑगस्ट रोजी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी मुख्य परीक्षा पार पडणार आहेत. या परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांना MPSCच्या ऑनलाईन प्रणालीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांना MPSCच्या महाऑनलाईन संकेतस्थळावरून प्रोफाईलद्वारे आपले प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेपूर्वी डाउनलोड करून प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह आयोगाच्या मुंबई स्थित कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक माहिती प्राप्त करून घेता येणार आहे. परीक्षेला प्रवेश मिळण्यासाठी परीक्षा झाल्यावर आयोगाशी संपर्क साधल्यास परीक्षेसाठी उमेदवारीचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही असे आयोगाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षेच्या वेळी उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. तसेच प्रवेश प्रमाणपत्राशिवाय परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाही असेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे. परीक्षा कक्षात उमेदवाराला केवळ पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र, ओळखीचा मूळ पुरावा व त्याची छायांकित प्रत तसेच प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचनेनुसार आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल. परीक्षेदरम्यान अन्य कुठल्याही छापील, मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आयोगाने परवानगी नाकारलेले कोणत्याही प्रकारचे अनधिकृत साधन साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित उपकेंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवावे लागेल. तसेच परीक्षेच्या वेळी कुठलाही एक ओळखीचा पुरावा देखील सोबत आणणे गरजेचे असल्याचे MPSCच्या वतीने कळविण्यात आले आहे. उशिरा का होईना मनपाने दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी हालचाली चालविल्या आहेत. या संदर्भातील प्रस्ताव मनपाद्वारे आमसभेत मांडला जाणार आहे. दिव्यांगांच्या योजनांसाठी महापालिकेमध्ये 3% निधीची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत दिव्यांगांना व्यवसायासाठी विविध स्टॉल उभारण्याकरिता निधी देण्यात येतो. त्याचबरोबर त्यांच्या सेवा सुविधांवरही हा निधी खर्च करण्यात येतो. महाराष्ट्र नगर विकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार दिव्यांगांना शिक्षण, क्रीडा आदीसाठी शिष्यवृत्ती, घरकुलासाठी अर्थसहाय्य, वैद्यकीय खर्च आदी बाबींवरही या माध्यमातून निधी खर्च करण्यात येतो. या अंतर्गत मनपा क्षेत्रामध्ये जवळपास 375 दिव्यांगांनी विविध सुविधांसाठी अर्ज केले आहे. यातील 115 नावांना प्राथमिक मंजुरी देत 40% दिव्यांगांना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याबाबत बुधवारी मनपा आयुक्त हेमंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून याबाबतचा प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव आमसभेमध्ये मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, उपायुक्त महेश देशमुख, सहाय्यक संचालक नगररचना सुरेंद्र कांबळे, शहर अभियंता जीवन सदार आदी उपस्थित होते. मनपाच्या नगररचना विभागामध्ये राज्यातील फडणवीस सरकारद्वारा घोषित अवैध बांधकामांना नियमित करण्याला घेऊन सुनावणीला सुरुवात झाली आहे. शहरी विकास मंत्रालयाच्या आदेशामुळे मनपा जनसुनावणी करून बांधकामांना वैधतेचा परवाना देणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत अनधिकृत बांधकामांवर आखलेले शुल्क अदा करून सदर बांधकामे नियमित करता येणार आहेत. यामुळे 2 फायदे होणार आहेत. एकतर मनपाला प्रीमियम स्वरूपात निधी मिळणार आहे, तर दुसरीकडे गृहनिर्मात्याचे अनधिकृत बांधकाम अधिकृत होणार आहे. उल्लेखनीय असे की शहरातील वेगवेगळ्या क्षेत्राकरिता वेगवेगळे दर आखण्यात आले आहे, ज्यानुसार प्रीमियम मनपाला देय असणार आहे. विशेष म्हणजे मनपाच्या सर्वेक्षणामध्ये शहरात हजारो बांधकामेही अवैध असल्याचे समोर आले होते. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्च 2015 पर्यंतचे निर्माण कार्य नियमित करण्याची घोषणा केली होती. या संदर्भात शहरी विकास मंत्रालयाने अध्यादेश जारी केला असल्याने मनपाद्वारा जनसुनावणी करून बांधकामांना वैध प्रमाणपत्र देण्यात येत आहे. प्रदर्शनापूर्वीच वादग्रस्त ठरलेल्या इंदू सरकार येत्या शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शनास सज्ज झाला आहे. परंतु या चित्रपटाला काँग्रेसचा विरोध असून हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून जोर धरत आहे. इंदू सरकार या चित्रपटातून इतिहासातील काही घटनांसोबत छेडछाड करण्यात आली आहे. सदर चित्रपटातील कथानक व व्यक्तिरेखा या इंदिरा गांधी व स्वर्गीय संजय गांधी यांच्याशी मिळत्या जुळत्या असून या चित्रपटाद्वारे या 2 काँग्रेस नेत्यांची प्रतिमा कुठेतरी मलिन करण्याचा खोडसाळ प्रयत्न करण्यात आला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इंदू सरकारच्या प्रदर्शनाला काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. दिल्लीपासून ते जिल्हा व शहर स्तरावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या चित्रपटाविरोधात निदर्शने करून चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची मागणी केली आहे. इंदिराजींचे नेतृत्व जगात तत्कालीन परिस्थितीत स्वीकारले गेले होते. बांगलादेश, चीन व पाकिस्तान या देशांना वठणीवर आणण्याचे कसब इंदिराजींमध्ये होते. त्यांच्या कुशल, कणखर व मुत्सदी भूमिकेमुळे जगात भारताची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला एका व्यावसायिकाने केवळ त्यांच्या व्यवसायासाठी चुकीच्या पद्धतीने चित्रपटात साकारणे हा देशाचा अपमान असून त्याच्या चाहत्यांच्या भावनेला तडा देणे होय. देशातील कोणत्याही महान नेत्यांच्या चरित्राचे कोणत्याही व्यावसायिकाने आपल्या खासगी व्यवसायासाठी चुकीच्या पद्धतीने जनतेसमोर पेश करू नये, यासाठी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे. इंदिराजींच्या चाहत्यांच्या भावनेचा उद्रेक होऊ नये व कायदा सुव्यवस्थेचा विचार करता चित्रपटगृह चालकांनी इंदू सरकार या चित्रपटाचे प्रदर्शन करू नये अशी मागणी अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर बोरकर यांनी केली आहे. देशातील नवोदय विद्यालयाच्या नियमित कर्मचाऱ्यांनाही पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
कॉन्ट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड योजनेतून त्यांनाही पेन्शन दिली जाईल असे सरकारतर्फे मानव विकास संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेमध्ये सांगितले आहे. केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारी 2004 पासून देशात ही योजना लागू केली असून नवोदय विद्यालय समितीच्या सदस्यांना ही योजना 1 एप्रिल 2009 पासून लागू केली जाईल अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. संस्थेतील नियमित कर्मचाऱ्यांना सध्याच्या CPF किंवा NPS यापैकी कोणताही एक पेन्शन पर्याय निवडण्याचा अधिकार देण्यात आला होता असेही जावडेकर यांनी लोकसभेमध्ये सांगितले. बातमीपत्रामध्ये थांबण्यापूर्वी टाकूया नजर आजच्या हेडलाईन्सवर. सरसकट कर्जमाफीसाठी कम्युनिस्ट पक्षाचा रास्ता रोको, रहाटगाव टी पॉइंटवर किसान सभेचे निदर्शने. शहराच्या अनियंत्रित वाहतुकीने घेतला परिचारिकेचा बळी, इरविन चौकात टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार परिचारिकेचा दुर्दैवी मृत्यू. शहरातील दिव्यांगांना मिळणार व्यवसायासाठी जागा 3% निधी खर्च करण्यास मनपाचा पुढाकार. आणि सर्वांच्या सहकार्यातून विद्यापीठाचा परिपूर्ण बृहत आराखडा होणार अद्ययावत, कुलगुरू डॉक्टर चांदेकर यांचे प्रतिपादन. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन व ताज्या घडामोडी.